फ्रेंड्स ग्रुप काटवली हा देखील एक चांगला बलाढ्य असा संघ आहे आणि या संघाचा सुरुवातीचा देखावा आता या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि हा देखावा असणार आहे अर्थातच ऐतिहासिक देखावा। स्वराज्याचे संस्थापक ज्याने 18 पगड जातींना एकत्र घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं ते गोरगरिबांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायडेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्याची शपथ हा देखावा या ठिकाणी सादर केला जाणार आहे। मित्रांनो, अशाच प्रकारची जिल्हास्तरीय स्पर्धा वेगवेगळ्या दृश्याने वेगवेगळ्या नर्तकाने या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। यजमान संघाचा आपण गेम पाहिला, त्यानंतर पहिला संघ मागजन, आताचा संघ फ्रेंड्स ग्रुप काटवली। या ठिकाणी बालवयातले बाल छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आपल्या काही निवडक मावळ्यांसमोर आपल्या महाराष्ट्रावर एक नजर टाकतायत। रयतेचं रक्षण हेच आपलं प्रमुख उद्दिष्ट जीवनाचं असं मानणारा राजा शिवाजी महाराज या ठिकाणी काही निवडक मावळ्यांसह आपल्या राज्यामध्ये फिरत आहेत। कारण शिवराय म्हटलं तर झाले बहु होतील बहु या भूमीवरती एकच राजा होऊन गेला तो शिवछत्रपती। बोला शिवाजी महाराज की जय जय भवानी। ज्या राजामुळे आपल्या देवाऱ्यात देव राहिले, ज्या राजांमुळे आया बहिणींची अब्रू वाचली, असे रयतेचे राज्य निर्माण करणारे रयतेचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही निवडक मावळ्यांसह संपूर्ण राज्यावर आपली नजर ठेवून आहेत। कारण छत्रपती शिवराय सूर्याला ते चंद्राला डाग आणि खरं तर महाराष्ट्राचा एकच वाघ ते म्हणजे छत्रपती शिवराय। अशा या जाणत्या राजाने मित्रांनो जे मानवी जीवनामध्ये येऊन केलं, तुमच्या आमच्यासारख्या मानवी जीवनामध्ये येऊन केलं आणि अवघं 50 वर्षाचं आयुष्य यांना मिळालं। राजांना विचार करा, तुम्ही आम्ही देखील जगतोय आणि मग एवढंच अल्प जीवन मिळालं असून देखील ज्या राजाने मुघलशाही, आदिलशाही, बादशाही अशा मुघलांविरुद्ध जो लढा निर्माण केला आणि आज तुम्हाला मान सन्मानानं या ठिकाणी जगायला जे जीवदान दिलेलं आहे ते छत्रपती शिवराय। अशा या राजांचा एक सुंदर सीन या फ्रेंड्स ग्रुप काटवली या नृत्य पथकाकडून सादर होतोय। आणि महाराजांनी बालवयातच आपल्या सवगण्यांसमवेत आराध्य दैवत रायडेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितलं की रायडेश्वराला साक्ष ठेवून या ठिकाणी आपल्याला रयतेचं राज्य निर्माण करायचं आहे। त्यांनी हेच आपल्याला शिकवलं की आपण एकमेकाला द्या साथ तरच होईल संकटावरती मात। असाच विचार आपण प्रत्येकाने केला तर आजही आपण आपल्या वाडीमध्ये आपल्या गावामध्ये एकमेकांना साथ देऊया, वाडीतील गावातील संकटांवरती मात करूया। हा एक चांगल्या प्रकारचा संदेश या माध्यमातून आपण घेऊया। अशी शपथ घेत आहोत की ह्या दिवशी आम्ही स्वराज्य निर्माण करू, हे स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रीची इच्छा। सुंदर अशी रायडेश्वराच्या समोर शपथ घेतली जाते आणि करंगळीचं रक्त कापून रायडेश्वराला अभिषेक केला जातोय। असा सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर केला जातोय फ्रेंड्स ग्रुप संघाकडून प्रेक्षक ग्रुप काटवली। सगळ्यात पुढे भागवत धर्माची भगवी पताका डौलानं फडकवणारा हा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्यानंतर 2 ढोल, 1 ताशा, पुन्हा 2 ढोल, सूर आणि सनई असे हे 9 जणांचं वाद्यवृंद आणि 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार पालखी नाचवण्यासाठी जो संघ आता मैदानात येतोय त्या संघाच्या वतीनं 12 तारखेला हरपुडे गावामध्ये भव्य दिव्य स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं आहे, त्याचा देखील लाभ घ्यायचा आहे। स्पर्धा क्रमांक 3 नागवेकरवाडी पालखी नृत्य पथक रत्नागिरी, आपण तयार राहायचं आहे।
सुराला सुराची साथ आहे, झांजाला निशाणवाल्याची साथ आहे. पारंपरिक पद्धतीचं असं हे वाद्य ढांगाव का पिच्चाव हे पूर्वजांच्या तोंडातले शब्द आहेत. ढांगाव पिच्चाव वाजायला लागल्यामध्ये शिमगा चालू झाला. तेच हे ढांगाव पिच्चावचं वाद्य. आणि या पारंपरिक वाद्यावर चालू असलेली ही पारंपरिक नृत्याची चाल. रत्नागिरी संघ आपण पुढच्या 15 मिनिटात तयार राहायचं. रत्नागिरी संघ सुंदर अशी शांत सुरुवात ढोल ताशाच्या गजरामध्ये केले. फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक या संघानं, या संघाचा निशाणवाला आणि जामवाला एका रथाची दोन चाकं आहेत. ती दोघेही एका तालात आणि एका सुरात असतात. या आधी अनेक स्पर्धेमध्ये त्यांना पाहिलेलं आहे. विशेषतः हा निशाणवाला ज्याला प्रेमानं मी टिटवी म्हणतो, ती टिटवी अशी काय नसते. हळूहळू बघा आता कुठं सुरुवात आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये त्याने उत्कृष्ट निशाण हे पारितोषिक पटकावलेलं आहे. असा हा एक गुणी कलाकार. निश्चित इतरांची निशाण पकडण्याची पद्धत आणि त्याची एका डाव्या हातात निशाण पकडण्याची पद्धत प्रत्येकाचं सर काहीतरी वेगळं असतं. प्रत्येक कलाकार आपली एक वेगळी छाप सोडत असतो. आणि जुने जाते असे हे सनई वादक आपल्याला इथं पाहायला मिळतात. जसं वैभव सर हे कोंबड्याचं मैदानच फार वेगळं आहे. मगाशी उद्घाटन आमचे रवीशर म्हणाले त्यात आपण तालुक्यांमध्ये या सगळ्या स्पर्धा पाहतो. पण कलंबळे गावचं संयोजन आहे फार चांगलं निघून याला कारण का तर कलंबळेचा संघ आज या पाचपुरच्या निमित्तानं अखंड महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. आणि मग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण जे काही करायचं ते चांगलंच करायचं आणि म्हणून ते उठावदार होतं. आणि या कामी त्यांचे संपूर्ण संघातील सगळे खेळाडू असतील, ते गांगोबा पालखी नृत्य पथकाचे सगळे आमचे कलाकार असतील आणि त्यांचे ग्रामवासी मानकरी असोत किंवा ज्येष्ठ त्यांचे पदाधिकारी असतो, देवस्थानचे सगळे त्यांचे मानकरी असोत, या सगळ्यांचंच या ठिकाणी एक समन्वय आहे. आणि म्हणून कलंबळेचं मैदान एक सर्वोत्कृष्ट या जिल्ह्यातलं मैदान आणि म्हणून अशा प्रकारचा नामोल्लेख केला होता. निश्चितच गुरुजी मागच्या 7-8 वर्षामधलं मला वाटतं गेल्या वर्षी फक्त मला या ठिकाणी यायला जमलं नाही, कारण शिमगा उत्सव होता. मी सुद्धा आमच्या देवस्थानचा एक प्रमुख असल्यामुळे त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडाव्या लागतात. परंतु पुन्हा यावर्षी येण्याचा योग आला. गांगोबा नृत्य पथकाचे जे सगळे आयोजक आहेत ते अर्थात स्वतः स्पर्धक आहेत. त्यामुळे जे काय करतात ते अगदी तन मन धन सगळं अर्पण करून करत असतात. आणि एक वेगळं पण यांचं असं आहे की इथे जो येणार आहे तो अतिथी देवो भव. म्हणजे आपल्या गावातील ग्रामस्थांना मान निश्चित आहे, पण अन्य गावातून आलेले आमचे जे ग्रामस्थ असतील त्याचा देखील सन्मान केला जातो. म्हणजे मनोज सावंत मुलगी या शाळेत शिक्षक होते, सेवानिवृत्त झाले आणि पण निवृत्त होऊन देखील या गावाशी त्यांचं तेवढी नाळ जुळलेले आहे. याचं कारण असं आहे की आपण जेव्हा दुसऱ्याला सन्मान देत असतो परमेश्वर त्या 10 पटीने तुम्हाला मोठा करत असतो. त्याचंच एक द्योतक आहे की कलंबळेची ही स्पर्धा अखंड जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून घडली जाते आणि म्हणून त्या सगळ्याच गाववाल्यांना स्वतःच्या नमन आहे. निश्चित त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे. सुपर नियोजनाचा हा कार्यक्रम पुन्हा एकदा हे दोन्ही कलाकार पालखीचा कोप आपल्या पाठीवर घेतलाय आणि पाठीवर घेऊन ती पालखी नाचवण्याचा प्रयत्न. शुभम जाधव आपली आवश्यकता आहे कृपया स्टेजमध्ये यायचं. शुभम जाधव
चला फ्रेंड्स ग्रुप काटवली या तालुक्यातील एक नामवंत अशा प्रकारचा हा संघ बघा डबल एक्का लावलाय आणि एक वेगळी झलक एक वेगळी चाल की जी परीक्षकांना त्या ठिकाणी नोंद घ्यायला भाग पाडते. जे परीक्षक आहेत हे देखील एक नावाजलेले बा जे आमचे गुरव आहेत तर ज्यांना आपण पांढऱ्या गुरव जसे दिसतात तसे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध बैलगाडा असो किंवा त्या ठिकाणी चिखल नांगरणे असो झोपून देऊन काम करणार त्या ठिकाणी संयोजकांना मदत करणार ते आमचे पांढरे गुरव. दुसरे आमचे आहेत ते आमचे कबड्डी मास्टर सत्यजित आयरे ज्याला या अखंड जिल्ह्यामध्ये आपण पिंट्या या नावाने संबोधतो त्यांचे पिंट्याजी आयरे एक जानेमाने या कलेतील एक मातबर अशा प्रकारचे हे दोन्ही कलाकार आहेत. त्यामुळे संयोजकांना देखील धन्यवाद आहेत की या स्पर्धेमध्ये सहभागी घेणारे सगळे संघ तर कोणत्याही संघावरती कशाचाही अन्याय होणार नाही याची निश्चित या ठिकाणी दखल घेतली जाईल. तेवढंच पाहूया मैदानाकडे जाऊया. फ्रेंड्स ग्रुप काटवली ज्या प्रकारे ढोलाचा सूर वाजतोय ताशाचा चाल वाजते एक तशाच प्रकारचं नृत्य हे पालखी नृत्याच्या रूपाने या ठिकाणी या प्रमाणामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे. वा खडखडीत असं वाद्य शेखर गुरव आणि त्याचे सहकारी अतिशय खडखडीत ढोलाचं वाद्य आपल्या शुभम जाधव ऐकायला मिळतं. शुभम जाधव आपल्या आवश्यकता रुपया स्क्रीनमध्ये येते. शुभम जाधव अरे शुभम बाळा गेलास कुठे ये लवकर ये इकडं माझ्या ये आला काय याला आवाज येत असा आवाज गुलाम कुठे गेला आता आला. अतिशय खडखडीत असं वाद्य आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. फ्रेंड्स ग्रुप काटवली या संघाकडून शेखर गुरव आणि त्याचे सहकारी ढोलवादक सुंदर अशी ताशाची साथ आहे. सनईला सुराची साथ आहे. सनई वादक बघा गुरुजी वय वर्ष जवळजवळ 75-80च्या आसपास असेल पण या वयात सुद्धा नॉनस्टॉप 20 मिनिटं सनई वाजवणं सोपं काम नाही. कारण सनई वाजवत असताना त्या कलाकाराचा जो छातीचा पिंजरा आहे तो हवेनं फुगावा लागतो गाल फुगावे लागतात. त्याच वेळेला सनईतून सूर बाहेर पडत असतात. 20 मिनिटं नाही 5 मिनिटं नुसतं आपला दम खाली वर करून बघा काय अवस्था होते. पण हे कलाकार अनुभवी आहेत. मागील अनेक वर्ष त्यांनी नव्हे तर पूर्ण आयुष्य त्यांनी या कलेमध्ये वेचलेलं आहे आणि म्हणून ते नुसते वाजवत नाहीत तर ते सुद्धा बघा वाजवताना थोडंसं अंग होतंय ते फिरत नाहीत त्या वाद्यावर नाचतायत. म्हणून वैभव साहेब म्हटल्याप्रमाणे कोणताही कलाकार हा जन्माला यावा लागतो आणि मग तो जन्माला आल्यानंतर तो त्यांना घडतो आणि म्हणून वैभव साहेब जे वर्णन करतात ते यथार्थ सांगत आहे त्या दोन्ही कलाकारांचं कौतुक आहे की या ठिकाणी हे नमनाचं वाद्य चालू चोका दे गे मैना अगे चालू चोका दे गे मैना ए बुगडी नाही आणली रुसुनको मैना बुगडी नाही आणली रुसुनको मैना चालू चोका दे गे मैना. जबरदस्त कोकण म्हणजे आपल्या कोकणची लोककला कोकण म्हणजे आपल्या कोकणचा आत्मा त्याच नमन आणि या नमनाच्या हे वाद्य आपल्यासमोर सादर केलं जाते आणि आपल्या चिपळूण तालुक्यातले अजरामर कलाकार प्रभाकरजी जाधव यांनी अजरामर केलेलं हे गीत आहे चालू झोका दे ग महिना. सुंदर अशी कलाकृती आपल्याला पाहायला मिळते काटवली संघाकडून. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतो. मनोरा लावला जातो. 4 कलाकार खाली आहेत 4 कलाकार वरती आहेत त्यांच्या खांद्यावर पालखी आहे. बारीक नजर आहे पंचांची. पालखी जमिनीला लागता कामा नाही कलाकाराचा पाय पालखीला लागता नाही. हे 2 अतिशय महत्वाचे नियम पालखी नृत्य स्पर्धेतले. हा ताशेवाला सुंदर. आता मात्र निशाणवाला झागवाला दोघात जुगलबंदी चालू झाली. वैभव म्हटल्याप्रमाणे तो जो निशाणवाला आहे मानला पाहिजे त्याने जे निशाण जे पकडलंय बा सुरुवातीला ज्या प्रकारे त्याने प्रवेश घेतलेला आहे त्या प्रवेशापासून आतापर्यंत निशाण त्याच हातामध्ये आहे आणि त्याच अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आहे आणि म्हणून तो तुम्ही जे काय म्हटलं ना दुपडी की काय टिटवी टिटवी फ्रेंड्स ग्रुपची टिटवी आहे ती. अरे वा मस्त एक वेगळी झलक आहे मित्रांनो. निशाण नर्तक आणि झाज नर्तक एक चांगल्या प्रकारची जुगलबंदी दरम्यान मैदानामध्ये देखील एक चांगल्या प्रकारची कला पाहायला मिळते या पालखी नृत्यातले. फ्रेंड्स ग्रुप काटवले
चांगला साज आहे आज चांगली निश्चितच रंगभूषा. फ्रेंच ग्रुप संघामध्ये एक वेगळं चैतन्य पाहायला मिळत आहे. हा सगळे नृत्य कलाकार बघा कसे जोशामध्ये आवेशामध्ये आहे. सुरुवातीला थोडासा स्लो वाटलेला असा संघ, मात्र जशी वेळ संपत चालले तेवढाच या संघाने आपला परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला. चला, चाल बदलली, सूर बदलला, ताशाची काठी देखील वेगळ्या प्रकारची झाली आणि त्याच धर्तीवरती पालखी नृत्याची देखील कला बदलली. मस्त. या 6 जोड्या या ठिकाणी पालखी नृत्य करत असतात. एक वेगवेगळ्या प्रकारच्या चाली ते पाहत असतात. कारण जे परीक्षक आहेत ते परीक्षक देखील हे पाहत असतात की त्या संघाने एकूण चाली किती मारल्यात, त्या संघाने एकूण ताशाचे तर दिलेल्या 20 मिनिटाच्या वेळेमध्ये काही असे बलाढ्य संघ आहेत की जे 20 मिनिटामध्ये तब्बल 40 ते 44 नृत्याच्या चाली मारतात किंवा ढोलावर साधारणतः 14 ते 18 प्रकारच्या ढोलाच्या चाली बदलत असतात. असे काही मातब्बर संघ सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. वा, क्या बात आहे. खरं तुमचा अभ्यास फार या कलेत जास्त आहे आणि मी तो म्हणजे बघा की एखादे कलाकार काय करू शकतात. ते ढोलाचे सूर असतील म्हणा किंवा या ठिकाणी ताशाची काठी असेल म्हणा, सगळी सूर असेल म्हणा आणि तेवढ्यात जे पालखी नाचवणारे जे नर्तक आहेत ते किती प्रकारच्या चाली पाहतात बघ. ही एक वेगळी चाल पा मस्तच. आहा, दोघांचा ताळमेळ बघा किती सुंदर आहे. हा असाच समजला पाहिजे. हॅलो, प्रेक्षकांना विनंती आहे, यानंतर शेवटचा संघ या ठिकाणी येत आहे. कृपया आपण सर्वांनी सहकार्य करा. एक दमदार आणि या जिल्ह्यातील नामवंत संघ फ्रेंड्स ग्रुप माझ्यामध्ये शेखरदादा गुरव यांच्या नेतृत्वाखाली नृत्य करणारा हा संघ. चला, या संघाची काहीच वेळ शिल्लक आहे. यानंतर स्पर्धक क्रमांक 3 नागवेकर वाडी पालखी नृत्य पथक रत्नागिरी आपल्यासाठी दुसरा पुकार आहे. आपण रिंगणाच्या जवळ येऊन थांबायचा आहे. रत्नागिरी संघ आपण रिंगणाच्या जवळ या. शेवटच्या टप्प्यात आढळून आलेला या संघाचा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो. यानंतर येणारा रत्नागिरी संघ हा या स्पर्धेतला शेवटचा संघ असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जसा कार्यक्रम पाहिला तसा अजून अर्धा तास फक्त थांबायचं आपण आणि रत्नागिरी संघाला सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य करायचं आहे. खरं तर 5 संघांनी आज स्पर्धेमध्ये यायला कबूल केलं होतं आणि यजमान 6वे होते. पण अचानक 2 संघांनी आता आयत्या वेळेला फोन करून यजमानांना अशक्य आहे असं सांगितलेलं आहे. पण म्हणून मी मगाशी म्हटलं ते प्रत्येक संघाला प्रत्येक कलाकारांना सांगेन की बाबांनो असं कुणीही करू नका. जर तुम्हाला जमणार असेल तर आधी हो म्हणा आणि जमणार नसेल तर डायरेक्ट नाही सांगितलं तरी चालेल. पण समोरचे आयोजक ज्यावेळेला लाखो रुपये खर्च करतात तर तुमच्या विश्वासावर करत असतात. त्यामुळे एकदा शब्द दिला तर मात्र जान जाय पण वचन न जाय अशाप्रमाणे तुम्ही ॲट एनी कॉस्ट मैदानात आलंच पाहिजे. सगळ्या कलाकारांना माझी विनंती आहे की दिलेला शब्द पाळायला शिका. तो वैभव सर आपण या ठिकाणी पोटतिडकीने सांगताय, मात्र जे संघाचे खेळाडू आहेत संघाचे व्यवस्थापक आहेत आपण याची नोंद घ्या.
की जेणेकरून अशाच प्रकारच्या या कलेला एक वेगळं स्थान आपल्याला निर्माण करून द्यायचं आहे आणि जर का या पालखीतून त्या कलेला वेगळं स्थान निर्माण करून द्यायचं असेल तर त्या संघातील खेळाडू त्या संघाचे व्यवस्थापक नोंद घ्या मस्त अरे शिव पार्वती गजानना हे शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या घरा खेळ खेळ बा गजानना हे खेळ खेळ बा गजानना अरे रंग भरू दे आमच्या घरा शाबाश आहा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला शेवटची 5 मिनिटं शेवटची 5 मिनिटं जबरदस्त आज फ्रेंच ग्रुपचे वाद्य कलाकार पेटलेले हा कलाकार मांडीवर आणून सुद्धा पालखी फिरवतोय ताशेवाला लाजवाब ढोल पथक अतिशय सुंदर निशाणवाला झाडवाला नाद नाही करायचा सुंदर सगळेजण आपापली कला या ठिकाणी मनापासून सादर करतायत मस्त मस्त बा ज्या वेळेला या संघाने आगमन केलं आणि आता या संघाचं या ठिकाणी वेळ संपते परात फिरवली जाते परातीच्या काठावर उभा राहून हा कलाकार ती फिरवतोय पुन्हा एकदा लोखंडी खेळावर उभा राहणार आणि पालखी फिरवणार 4 मिनिटं शिल्लक फ्रेंड ग्रुप संघ शेवटची 4 मिनिटं तर पालखी नाचवताना अशाच प्रकारचे प्रात्यक्षिक अन्य संघाकडून केली जातात मात्र त्या संघातील जी सुबकता आहे जे सुपरपणा आहे हा तुम्हाला निश्चित या ठिकाणी पाहायला मिळेल तो हा फ्रेंड संघ हा चला रत्नागिरी संघ आपण रिंगणाच्या जवळ या रत्नागिरी संघ या संघातील काहीच मिनिटांचा खेळ अशा प्रकारचा किंवा वेळ शिल्लक राहत असतानाच या संघातील वाद्य जे वाजवणारे ढोलवाले आहेत त्याचे ताशेवाले आहेत थोडीशी चाल बदलली थोडासा स्पीड थोडीशी गती वाढलेली आहे आणि तेवढाच निशाण नर्तक आणि तेवढाच झांज नर्तक याने देखील आपली गती बदललेली आहे बा चला आहा शेवटच्याच काही मिनिटांचा सेकंदाचा शेवटची 3 मिनिटं शिल्लक पुन्हा एकदा दांडियाचा सुंदर असा वापर केला जातोय फ्रेंड्स ग्रुप संघाकडून छोटा ताशेवाला अतिशय सुंदर वाक्य व्यवस्थित तसं पाहिलं तर या संघातील जे खेळ जे कलाकार आहेत ते लहानापासून थोरापर्यंत आहेत म्हणजे सदैव सुरुवाती आमचे काका असेल म्हणा किंवा या ठिकाणचा आमचा झातवाला असेल किंवा तो विशाल नर्तक असेल म्हणा किंवा ताशेवाला हे सगळे युवा कलाकार आहेत बा भविष्य त्यांना फार मोठं आहे या ठिकाणी गडबड नाही होता कामा आतापर्यंत सुंदर वाद्य वाजवलं गेलं वाद्याचा तोड महत्वाची असते ती तोड होत असताना सगळ्या कलाकारांचा ठोका एका तालात आणि एका सुरात पडला पाहिजे निश्चित अनुभवी पंच आहे बारीक नजर असणार आहे डोळे एकीकडे असले तरी कान एकीकडे असणार आहे शेवटची 2 मिनिटं शेवटची 2 मिनिटं वा एकाकी हा जो कलाकार आहे संपूर्ण पालखीचा भार आपल्या मांडीवरती घेऊन हातामध्ये सहज पालखी तो नाचवतोय एक वेगळी झलक आणि जर आज मात्र फ्रेंड्स ग्रुपचा परफॉर्मन्स वगळला हा एक चांगला दिसतो या ठिकाणी पाहायला मिळतो बऱ्याच दिवसाने निश्चित सर अतिशय सुंदर या ठिकाणी पुन्हा एकदा पारंपरिकतेबरोबर आधुनिक वाद्य वाजवलं जात आहे पारंपरिकता आणि आधुनिकता याची सुंदर अशी सांगड घातली जाते फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथकाकडून पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय शेवटच्या क्षणाला गतिमान झालेलं वाद्य ढोल गतिमान ताशा गतिमान निशाणवाला गतिमान झांजवाला गतिमान आणि हा एकटा कलाकार संपूर्ण पालखी आपल्या पोटावर घेऊन ती या ठिकाणी फिरवण्याचा अवघड असा प्रयत्न वा छान मस्तच खरं तर ही जिल्हा शेवटचं मिनिट लास्ट 1 मिनिट डोक्यावर तांबे आहे तांब्यावर पालखी आहे जबरदस्त अवघड प्रकार या ठिकाणी सादर केला जातोय फ्रेंड ग्रुप संघाकडून अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कलामित्रांना या निमित्तानं पाहायला मिळतात आणि हेच तर एक खासियत आहे ती या पालखी नृत्याची आणि फ्रेंड्स संघाने या ठिकाणी सूर मारला जातोय शेवटचा सूर वाजतोय ढोलावर आणि या सुरावर बघूया पालखी
नृत्य कलाकार काय अजून सादर करणार. 4 कलाकारांच्या खांद्यावर पालखी आहे. 2 कलाकार पालखीच्या कोंबाला लटकलेले आहेत आणि पालखी फिरवली जाते. मस्त मस्त एक चांगलं सादरीकरण या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप पाटवलीच्या माध्यमातून एक अप्रतिम अशा प्रकारचं टेस्ट. धन्यवाद प्रेक्षक हो. मी मागायच्या आधी तुम्ही टाळ्या वाजवल्यात पण त्या टाळ्यांमध्ये जोर तेवढासा नव्हता. जरा हो दे खणखणीत. शिमगा आहे.